असा चमचमीत पनीर मशरूम मसाला तुम्ही कधीही खाल्ला नसेल, मी तुम्हाला अगदी गॅरंटीसोबत सांगते. आणि हा मसाला बनवायला एवढा सोपा आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. आज पनीर मशरूम मसाला आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं. तर कसा बनवायचा चला तर मी सांगते. त्यासाठी एक कढई घ्यायची, कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं. तेलामध्ये कांदा आपल्याला छान, आपण जसा बिर्याणीसाठी तळून घेतो कांदा, त्या पद्धतीचा कांदा आपल्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तो तळायचा आहे. अगदी खरपूस भाजला गेला पाहिजे कांदा. तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा एकदम छान खरपूस भाजला गेलेला आहे. आता हा कांदा आपण काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, कारण आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर सर्व कांदा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तुम्ही अशा पद्धतीनं ना पनीर मशरूमचा मसाला नक्की बनवून बघा. आणि त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी खूप छान छान रेसिपी शेअर करत असते. इझी रेसिपी शेअर करत असते, जेणेकरून तुम्ही ऑफिसच्या गडबडीमध्ये, मुलांच्या स्कूलच्या गडबडीमध्ये पटकन बनवू शकाल. तर आता मी पूर्ण कांदा काढून घेतलेला आहे, छान तळला गेलेला आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 मी काजू टाकलेले आहेत. नंतर 1 इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे मी. तर मी मोठ्या 4-5 घेतलेले आहेत. बारीक लसूण असेल तर तुम्ही 10-12 घेऊ शकता. एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. आता हे जे आपल्याला छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे, एकदम छान फाईन झाली पाहिजे. अगदी ओबडधोबड आपल्याला ही पेस्ट ठेवायची नाही आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान याचं वाटण तयार झालेलं आहे, पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पण पाहू शकता पेस्टची. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये अजून 1 चमचाभर तेल ॲड करा. त्याच्यामध्ये 3 लवंगा ॲड करा, 2 मिरे ॲड करा, 1 तेजपत्ता ॲड करा, म्हणजे जे तुमच्याकडे खडे मसाले असतील ते, 1 स्टार फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, हे सर्व मसाले छान ॲड करा. त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे ॲड करा आणि जिरे आणि हे सर्व मसाले छान फुलू द्या. तेलावरती छान परतून घ्या हे मसाले. नंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे लाल तिखट ॲड करा. हे मी लाल तिखट कलरसाठी घातलेलं आहे. नंतर मी याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला पण घालणार आहे. तर लाल तिखट छान तेलावरती मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण करून घेतलेलं वाटण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी सर्व वाटण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि कांदा तळून घेतल्यामुळे हे वाटण अगदी दाटसर, छान, अगदी चविष्ट हे वाटण तयार होतं. तुम्ही ह्या वाटणामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकता. तर मी आता पनीर आणि मशरूमचा मसाला बनवत आहे. तर मी सर्व वाटण तेलामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलरही अगदी सुरेख आलेला आहे. आता हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. वाटण आता व्यवस्थित परतलं गेलेलं आहे, पाहू शकता. आता जे मिक्सरला लागलेला मसाला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते भांडं विसळून ह्याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, 2 चमचे मी धनेपूड ॲड करणार आहे आणि अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे. आणि हाताने चुरून मी कसुरी मेथी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही कसुरी मेथी अवश्य टाका. कसुरी मेथीनं कोणत्याही भाजीला, ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. आता मी हे सर्व जिन्नस छान एकदम मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकणार आहे. मी अंदाजे टाकलेला आहे, तुम्ही मोजून टाकलं तरी चालेल. मी अर्धी वाटीच्या हिशोबाने मी दही टाकलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस छान एकत्र करून घेऊया आपण. दही पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता दही अगदी छान मिक्स झालेला आहे आणि कलरही अगदी सुरेख आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करू आपण. मीठ पण छान ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला कमी जास्त, काही लोक जास्त मीठ खातात, काही कमी खातात, त्याच्या हिशोबाने तुम्ही मीठ ॲड करा. थोडीशी साखर ॲड करायची आणि अगदी अर्धा चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला ॲड करायचा, कारण महाराष्ट्रीयन लोकांना कांदा लसूण मसाल्याशिवाय कोणतीच भाजी छान लागत नाही. तर मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे, कारण आमच्या घरी कांदा लसूण मसाला प्रत्येक भाजीत लागतो. नंतर आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतलेले मशरूम ॲड करायचे. मी कट करून 2-3 पाण्याने छान मशरूम वॉश करून घेतलेले आहेत आणि ते मी मशरूम ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे मशरूम छान एकत्र मिक्स करून घेऊया या ग्रेव्हीमध्ये. पाहू शकता किती छान कलर पण आलेला आहे ग्रेव्हीला आणि भाजी पण आपली ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे. आता ही भाजी आपल्याला 10 मिनटं शिजू द्यायची. याच्यावरती मी प्लेट झाकून ठेवणार आहे आणि प्लेट झाकून ही भाजी मी 10 मिनटं शिजू देणार आहे. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी भाजीतलं तेल छान सेपरेट झालेलं आहे. भाजी एकदम छान परफेक्ट शिजलेली आहे
आणि किती छान कन्सिस्टन्सी भाजीची झालेली आहे पाहू शकता तुम्ही. असं पाहिलं की पटकन खाण्याची इच्छा होते. तर आता ह्याच्यामध्ये मी आपण पनीर ॲड करणार आहोत. पनीर शेवटी ॲड करायचं. पनीर अगोदर ॲड केल्यानंतर ते थोडंसं स्टिकी होतं किंवा रबरासारखं होतं, तर त्यामुळे पनीर शेवटी ॲड करायचं. आणि पनीर ॲड केल्यानंतर 1-2 मिनटं भाजी छान शिजू द्यायची आणि 2 मिनटानंतर ही भाजी बंद करून घ्यायचं आपण गॅस. आणि ह्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आणि आपली तयार आहे पनीर आणि मशरूमची भाजी. ही भाजी भाताबरोबर, रोटीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. तुम्ही नानबरोबर, पराठ्यासोबतही खाऊ शकता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी तुम्हाला आवडली का, तुम्हाला हा पनीर आणि मशरूम मसाला आवडला का. आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही करा.